जर तुम्ही माझ्या स्क्रीनकडे पाहिलं तर तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की गेल्या 4 दिवसांपासून गोल्डमध्ये सतत घसरण चालू आहे. जवळपास 4% पेक्षा जास्त गोल्डमध्ये घसरण आली आहे. आता प्रश्न असा आहे की गोल्ड इतकं सतत घसरत का? तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलंच असेल की इराणने कुवेतवर हल्ला केला. पण नेमकं काय घडलं ते आधीच समजून घेऊया. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेही कळेल की जर तुम्ही गोल्डमध्ये ट्रेडिंग करत असाल तर कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन दाबा. नाहीतर अशा महत्त्वाच्या व्हिडिओज तुमच्याकडून मिस होतील. चला आता समजून घेऊया की नेमकं काय घडलं. इराणने एका अशा जहाजावर ड्रोन हल्ला केला ज्यावर अमेरिकेचे झेंडे लागले होते. म्हणजेच US फ्लॅग सिव्हिलियन वेसलवर 3 ते 4 ड्रोन हल्ले झाले. आता जेव्हा एका सिव्हिलियन जहाजावर हल्ला झाला तेव्हा अमेरिका शांत बसणार नव्हता. अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आणि इराणमधील बंदर अब्बास पोर्टवर हल्ला केला. आता इराणच्या भूमीवर हल्ला झाला तर इराणी शांत बसणार नव्हता. त्याने थेट कुवेतवर हल्ला केला. आता हा कुवेतवरील हल्ला का महत्त्वाचा आहे हे समजून घ्या. काही काळांपासून सीज फायर सुरू होता. म्हणजे ना इराण हल्ला करणार होता ना अमेरिका हल्ला करणार होता. पण आता गल्फ देशांवर हल्ला होऊ लागला. याचा सरळ अर्थ काय की हा संघर्ष इतक्या लवकर थांबणार नाहीये. आणि यामध्ये आता ओमानचाही एक नवीन अँगल समोर आला. कुवेतबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जगातील सर्वात मजबूत करन्सी कुवेतची मानली जाते. पण कुवेतच्या करन्सीचं नाव काय हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. भारताची करन्सी रुपया आहे, अमेरिकेची करन्सी डॉलर आहे, तर कुवेतच्या करन्सीचे नाव काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जेव्हा कुवेतवर हल्ला झाला तेव्हा तिथे ईद सुरू होती. लोक नमाज अदा करत होते आणि अचानक सायरन्स वाजायला सुरुवात झाली. लोकांच्या मोबाईलवर अलर्ट्स येऊ लागले. सरकारने नागरिकांना सावध केले की हल्ला सुरू झालाय आणि त्यांची एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आली. आता प्रश्न असा आहे की इराण इथे थांबेल का की इतर गल्फ देशांवरही हल्ले होतील. इथून मार्केटमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे आणि मार्केटला अनिश्चितता अजिबात आवडत नाही. तुम्ही म्हणाल की युद्ध सुरू झाला तर स्टॉक मार्केट पडणं समजू शकतं, पण गोल्ड का पडतंय? कारण सामान्यतः युद्ध काळात गोल्ड वाढतं, पण इथे उलट का होतंय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता दुसरा अँगल समजून घेऊया. ओमानच्या सुलताननी एक विशेष डिक्री साईन केली होती. इराणच्या स्टेट मीडियानुसार ओमान आणि इराणमध्ये एक डील झाली होती आणि ओमान आता इराणला सपोर्ट करणार होता. दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढेल आणि त्याचा आर्थिक फायदा इराणला होईल. हे डील झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प खूपच आक्रमक झाले, कारण ओमानला अमेरिका आपला मित्र देश मानत होता आणि तोच देश इराणच्या बाजूला गेला. ट्रम्प यांनी स्पष्ट इशारा दिला की ओमानने मर्यादित राहावं, नाहीतर त्यांच्यावर कारवाई पण होऊ शकते. हे सगळं मार्केटसाठी खूप निगेटिव्ह आहे. आधी फक्त इराण सोबत तणाव होता आणि आता ओमान सारखे देशही यात येऊ लागले. याचा परिणाम पूर्ण गल्फ प्रदेशावर होऊ शकतो आणि जर हा संघर्ष वाढला तर क्रूड ऑइलचे दर खाली येणं खूप कठीण होऊन जाईल. क्रूड ऑइल महाग झालं की त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. तेल महाग म्हणजे ट्रान्सपोर्टेशन महाग म्हणजे वस्तू महाग, म्हणजे महागाई वाढते. आणि जर महागाई वाढली तर सरकार आणि सेंट्रल बँकवर दबाव येतो. उदाहरणार्थ अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह किंवा भारताची RBI. जर महागाई जास्त वाढली तर हे सेंट्रल बँक्स व्याजदर वाढवतात. यालाच रेट हाईक म्हणतात. आता जर व्याजदर वाढले तर लोक म्हणतात की शेअर मार्केटमध्ये रिस्क घेण्यापेक्षा FD मध्ये पैसे ठेवलेले बरे. जर FD वर 9 ते 10% व्याज मिळू शकतं तर लोक स्टॉक मार्केट आणि गोल्ड मधून पैसे काढून FD किंवा बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करतात. यामुळे डॉलर आणखी मजबूत होतो आणि गोल्ड कमकुवत होतो. म्हणूनच सध्या गोल्डवर दबाव दिसत आहे. मुख्य भीती ही रेट हाईकची आहे. जर अमेरिकेने पुन्हा व्याजदर वाढवले तर मार्केटमध्ये मोठी घसरण येऊ शकते. आता गोल्डच्या लेवलवर बोलायचं झालं तर 4360 च्या लेवल सध्या मजबूत सपोर्ट बनला आहे. जर गोल्ड याच्या खाली गेला 4300 किंवा वाईट परिस्थितीत 4200 पर्यंतही घसरण होऊ शकते. आज 28 तारीख आहे आणि आज अमेरिकेतील कोर प्राइस इंडेक्स डेटा येणार आहे. हा डेटा दाखवतो की ग्राहक वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या, म्हणजे महागाई किती वाढली हे यावरून समजते. मार्केटला वाटतं डेटा निगेटिव्ह येऊ शकतं, ज्यामुळे गोल्डमध्ये आणखी घसरण येऊ शकते. पण काही अंशी गोल्डने ही भीती आधीच प्राइसिंग केली आहे. म्हणजे गेल्या 4 दिवसांची घसरण ही भविष्याची महागाई आणि रेट हाईकच्या भीतीमुळे आधीच झाली आहे. जर तुम्ही अमेरिकेचे 10 वर्षांचे ट्रेजरी यील्ड पाहिल्या तर त्या 1 वर्षांच्या उच्चांकावर आहेत. म्हणजेच अमेरिकेच्या बॉन्ड्स मध्ये आकर्षक परतावा मिळतो. त्यामुळे हे गोल्डच्या तुलनेत आकर्षक वाटू शकतात. तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, गोल्ड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अजूनही मजबूत आहे. गोल्डने जवळपास 60% रॅली दिली आहे तर सिल्वरने 150% रॅली दिली आहे. म्हणजेच हे आधीच खूप वाढले आहे. त्यामुळे आता काही काळ मार्केट साइडवेज राहील. तरी याचा अर्थ असा नाही की गोल्ड वाईट आहे. जर तुम्ही अगदी टॉपला गोल्ड घेतलं असेल तर थोडा ट्रॅप झाल्यासारखं वाटू शकतं. पण जर गोल्ड खाली येत असेल आणि तुम्ही SIP किंवा रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग करत असाल तर दीर्घकाळात गोल्ड चांगले रिटर्न देऊ शकतो. गोल्ड नेहमीच महागाई विरुद्ध संरक्षण देणारा ॲसेट राहिला आहे. त्यामुळे घाबरून निर्णय घेऊ नका. मात्र ट्रेडिंग करताना सपोर्ट लेवल्स, इंटरेस्ट रेट्स, क्रूड ऑइल आणि ग्लोबल तणावाकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. जर मी आधी सांगितलं होतं की भारतीय मार्केट पुन्हा बाउन्स बॅक करू शकतो, तरीही सध्याच्या परिस्थितीत अमेरिका खूप आक्रमक दिसते. ओमानला धमक्या दिल्या जात आहे. म्हणजे सध्या US पूर्णपणे डॉमिनेटिंग मोडमध्ये आहे. याचा परिणाम असा दिसतोय की अमेरिकेचे मार्केट अजूनही थांबायचं नाव नाही घेत आहे. जर तुम्ही नॅसडॅक पाहिलं तर सतत नवीन रेकॉर्ड्स बनवत आहे आणि अजूनही ऑल टाइम हायच्या जवळ ट्रेड करत आहे. म्हणून असंही होऊ शकतो की तुम्ही फक्त इंडियन मार्केट किंवा गोल्डवर फोकस करत राहिला तर US स्टॉक्स मधील एक मोठी रॅली मिस करू शकता. कारण गोल्डमध्ये मोठी रॅली आधीच आलेली आहे. त्यामुळे पुढची मोठी संधी कुठे मिळू शकते हे समजून घेणे तितकंच महत्त्वाचे आहे. फायनली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की आता जो पुढचा सायकोलॉजिकल लेवल दिसतो तो म्हणजे
गोल्डमध्ये $4,000. तुम्हाला काय वाटतं, गोल्ड $4,000 लेवलला ब्रेक करेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.